हे मी म्हणतोय का? नाही, ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, जोवर अर्जुना तो बोध भेटेना म्हणा चौथव्या सदना भजावा लागे. ज्ञानोबाराय म्हणतात बरं, अर्जुना हे कुठपर्यंत कर, माळ जप कर, तीर्थाटन कर, पोथी पुराण वाच, कुठपर्यंत? जोपर्यंत साधू येत नाही तोपर्यंत. जोवरी अर्जुना तो बोध भेटेना म्हणा चौथव्या सदना भजावा लागे तोपर्यंत. ज्याप्रमाणे आपण प्रवास कुठपर्यंत करतो? मुक्काम येईपर्यंत, बरोबर ना? का मुक्काम आल्याच्या नंतर पण प्रवास चालू ठेवतो? लोक मग कंडक्टर म्हणजे ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. प्रवास कुठपर्यंत? मुक्कामाला येईपर्यंत. जेवण कुठपर्यंत? पोट भरेपर्यंत. तसं हे सगळं कुठपर्यंत? जोपर्यंत एखादा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत. आणि एकदा सद्गुरूची कृपा झाली, त्याचा प्रसार मिळाला आणि त्यांनी नामाची दीक्षा दिली. ऐका, त्याने नामाची दीक्षा दिल्याच्या नंतर हे सगळं सोडायचं असतं. हे सगळं सोडायचं असतं. न लगे तीर्थाचे भ्रमण तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, न लगे दंडन मुंडन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, न लगे पंचाग्नी साधन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा बोध सुद्धा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही बाकी काय करू नका. पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. ऐका महाराज, भक्ती केल्याच्या नंतर काय येतं? पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केलेची आचपळे होती सिद्धार्थ लावेले म्हणते का. जसं एखाद्या आईने बाळाला जवळ घेतल्याच्या नंतर त्याला काय कमी पडतं का? फक्त बाळाने हुकूम करावा, मम्मी मला ते पाहिजे, मम्मी मला हे पाहिजे. तसं आई स्वतः उद्या सगळं आणून देते. तसा जो भक्ती करतोय, जो भावाने भजन करतोय, त्याला कशाची पण कमतरता पडत नाही. तर सगळ्या गोष्टी त्याच्याकडे येतात. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. मोक्ष पण मिळतो, पण फक्त मोक्ष मिळतो काय? सिद्ध्यांसकट मिळतो. तो सिद्ध्यांसकट मिळतो. मग महाराज इथे भक्ती ज्ञानोबाराय म्हणतात. आपण नवरात्रीमध्ये जी भक्ती करतो ना, नवरात्रीमध्ये 9 दिवसामध्ये काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? फक्त गरबा खेळला पाहिजे, दांडे खेळले पाहिजेत. ह्याच्याने देवी प्रसन्न होईल का? ह्याच्याने देवी प्रसन्न होत नाही. मग नवरात्रीमध्ये काय केलं पाहिजे? नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा, नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा, पोटी मागे न ज्ञानपुत्रा. 9 दिवसामध्ये 9 प्रकारच्या भक्ती आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णुस्वरम पादसेवनम अर्चनम वदनम दासासाठी आत्मनिवेदनम. या 9 भक्ती रोज एक भक्ती करायची 9 दिवसामध्ये. आणि 9 दिवसामध्ये जेव्हा आपण 9 भक्ती करू तेव्हा काय होईल? आई जगदंबेची कृपा आपल्यावर होईल. नुसतं गरबा खेळल्यामुळे देवी प्रसन्न होत नाही, तिथे आपण प्रसन्न होतो. गरबा दांडिया कशा करताय? त्या आपल्या करताय, देवी करता नाही. देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिव. लक्षात आलं का? देवाला काय आवडतं? सतत देवाचं भजन केलेलं आवडतंय, चिंतन केलेलं आवडतंय. मग आपण ते करतोय का? जर आपण ते करत नसू मग आपण देवीची भक्ती करतो का खऱ्या अर्थाने? विचार करा. देवाला काय आवडतंय? सतत नामस्मरण केलेलं आवडतंय. मग आपण जर इथे जर ते करत नसू तर आपण देवीला आवडणारा प्रकार करतोय? नाही, नाही. मग देवीला मुळात ऐका, देवी आणि देव या 2 गोष्टी वेगळ्या नाहीयेत. देवी आणि देव या 2 गोष्टी वेगळ्या नाहीयेत. दिसायला 2 आहेत, असायला मात्र एक आहे. कसं महाराज? सांगतो तुम्हाला. हात 2 वाजवणं एक, डोळे 2 बघणं एक, पाय 2 चालणं. तसं नवरा बायको 2, संतान मात्र, बरोबर ना? बायको म्हणते का हा माझा मुलगा आहे, तो त्यांचा आहे असं म्हणते? नाही, तो आपला मुलगा आहे. जसं आई नवरा बायको वेगवेगळे आहेत पण संतान मात्र त्यांचीच आहे ना, तसं देवी आणि देव दिसायला 2 आहेत पण असायला मात्र एक आहे. तू विटेवर सके बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. बघा, तू विटेवर सके बाई हो करी कृपा. मग त्या जगदंबेचं खरं स्वरूप काय महाराज? ऐका.
सद्गुरूने दिलेलं नाम, सद्गुरूने दिलेलं नाम म्हणजेच देवी आहे. सद्गुरूने दिलेलं नाम म्हणजेच देवी आहे. आणि त्या नामाचं शेवटच्या श्वासापर्यंत चिंतन करणं म्हणजेच भजन करणे, म्हणजेच भक्ती करणे. बाकी दुसरी भक्ती नाही. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले, कपी कुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. जे नाम राक्षसाला मोक्षाची प्राप्ती करून देतं, पण ते नाम आपण घेतल्याने काय मोक्षाला प्राप्त होऊ नये. महाराज ऐका ऐका, पार्वती माता जेव्हा 12 वर्ष भगवान शंकराची आराधना केली, तपश्चर्या केली. ऐका, आपण देवीच्या क्षेत्राच्या खाली बसलोय, मग त्याने कोणतं जप केलं ते सांगतोय तुम्हाला मी. 12 वर्ष आईने जप केला, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आणि जप केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर म्हणायला लागले, तुम्हाला काय वर देऊ, कशा करता तुम्ही माझी तपश्चर्या केली. मग आई म्हणते, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल ना, तर मला एकच वर द्या की मला तुमच्याशी लग्न करायचंय, मला तुमच्याशी लग्न करायचंय. भगवान शंकर म्हणतात, अरे मोठ्या मोठ्या राजाला सोडून तू माझ्यासारख्या फकीराच्या दादाला लागलीस का. माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे काहीच नाही. तुमच्याकडे असो किंवा नसो, लग्न करताय का नाही एवढं सांगा फक्त, बाकी तर मला तत्वज्ञान नका सांगू. म्हणायला लागले, ठीक आहे, शेवटी 12 वर्ष तप केलं ना, तर वर द्यावं लागणार. मग शंकर भगवंतानी आणि पार्वती मातेचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर ऐका, लग्न झाल्याच्या नंतर पार्वती मातेने सांगितलं की अख्खं जग तुमचं भजन करतंय, अख्खं जग तुमचं भजन करतंय, तुम्ही कोणाचं भजन करताय. मला या प्रश्नाचं उत्तर द्या. अख्खं जग तुमचं भजन करतंय, पण तुम्ही कोणाचं भजन करताय. म्हणायला लागलं, मी आत्मारामाचं भजन करतोय, रामाचं भजन नाही करत. रामाचं भजन नाही करत. तो जो राम तुला दिसतोय ना, बायकोच्या शोधामध्ये वेडा झालेला, तो सगुण रूप आहे. मी निर्गुण रामाचं भजन करतोय, मी निर्गुण रामाचं भजन करतोय. राम हा जाईल, सगुण राम जाईल, पण निर्गुण राम कधी जाणार नाही. राम राम अवघेची म्हणती, परी कोणी न जाणती आत्मा राम. राम हा कालचा सुत दशरथाचा, परी अनंत युगीचा आत्मा राम. राम हा दशरथाचा मुलगा आहे, तो देव नाही. हे मी नाही म्हणत, बरं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. राम हा कालचा सुत दशरथाचा, सुत म्हणजे कोण, मुलगा, सुत दशरथाचा, परी अनंत युगीचा आत्माराम. मग तो आत्मारामाची ओळख कशी होईल. तुका म्हणे राम तुझा तुझं पाशी, परी विचारून घेशी गुरुमुखे. गुरु केल्याशिवाय, गुरुचा प्रसाद प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला आत्माराम कळणार नाही. मग मी त्या आत्मारामाचं भजन करतोय. मग पार्वती माता म्हणते, तुम्ही ज्या आत्मारामाचं भजन करताय ना, तेच मला जाणून घ्यायचंय, तेच मला जाणून घ्यायचंय. महाराज शंकर भगवंताने पार्वती मातेला एकांतामध्ये त्या नामाची दीक्षा दिली. नाम हे एकांतात दिलं जातं, बरं नाम हे एकांतात दिलं जातं. मंत्र 4 चौकात दिले जातात, लक्षात घ्या. मंत्र 4 चौकात दिले जातात आणि नामाची दीक्षा एकांतात दिली जाते. तुम्ही म्हणाल, महाराज कसं काय, सांगतो तुम्हाला. घरातले पैसे सगळेजण बघू शकतात, बरोबर ना, आणि गुप्तधन